आपण नेहमी चांगल्याच लोकांच्या संगतीत का राहायला पाहिजे? आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार का घ्यायला पाहिजे? आपल्या वाचनात, आपल्या बघण्यात, आपल्या ऐकण्यात नेहमी चांगल्याच गोष्टी काय यायला पाहिजे? हे समजून घेण्यासाठी एक सुंदरशी गोष्ट, ही गोष्ट आहे एका मुलाची, जो की आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी एका शहरात आलेला असतो, हॉस्टेलमध्ये राहत असतो आणि जिथं हॉस्टेल असतं, त्या हॉस्टेल समोरचं जे घर असतं, त्या घरामध्ये एक म्हातारी बाई राहत असते, जिचं वय जवळपास 80 वर्ष असतं आणि ती त्या गावची सावकार असते. त्या बाईचं काम असतं, जे लोक येतील त्यांना पैसे व्याजानं द्यायचे आणि पण तिचा व्याजाचा दर जो असतो तो खूप जास्त असतो. आता हा खिडकीत बसून नेहमी वाचन करत असतो, खिडकीच्या एक्झॅक्ट समोरच ते घर असल्यामुळं त्याच्या ऐकण्यात नेहमी तो विषय येत असतो, कारण लोक बाहेर येऊन काही बोलत असतात त्याच्याविषयी आणि सहज त्याच्या मनात असा एक विचार भाव तयार होतो की एक तर 80 वर्षाची म्हातारी आहे, हिचं अवतार काही असंही संपलेलं आहे, तर देवानंच थोडं मनावर घेऊन हिला संपवायला पाहिजे. आता तो विचार आता पुढे घेऊन जातो त्याला आणि तो असा असतो की देवाचं ठीक आहे, पण आहे गावकरी पण कसे येतो, हे असंही म्हातारीचं काही राहिलेलं नाही, 80 वर्ष वय आहे तिचं, असा एक विचार येतो. पण पुन्हा त्याच्या लक्षात येतं की अरे मी का विचार करतो याच्याविषयी, माझा तर काही संबंध नाही आहे ना, मी तर विद्यार्थी आहे, मला अभ्यास करायचा आहे, तिचा मला डायरेक्टली काही त्रास पण नाही. असे काही दिवस निघून जातात. थोड्या दिवसानं त्याची परीक्षा येत असते, परीक्षेला त्याला फीस भरायला थोडेसे पैसे कमी पडतात, घरी मागायला नको वाटतं आणि त्याच्याकडे व्हॅल्युएबल थोडी घड्याळ असते, तर ती घेऊन तो म्हाताऱ्या बाईकडे जातो आणि त्याचं असं म्हणणं असतं की ही घड्याळ ठेवा, मला याच्याबद्दल काही पैसे द्या व्याजानं. तो त्या बाईकडे जातो, ती बाई ती घड्याळ बघते आणि थोडीशी चेक करत असते की ही घड्याळ खरंच वर्दी आहे का, तेवढे आपण पैसे द्यायला पाहिजेत यासाठी. ती चेक करत असताना याच्या मनात एक अजून तीव्र विचार येतो की कशाला देवानं आणि गावानं, मीच का नाही हिचं जीवनयात्रा संपवायला पाहिजे, कारण असंही हिचा खूप त्रास आहे. ही असा विचार करत करत कधी तो नकळतपणे त्या म्हाताऱ्या बाईजवळ जातो सुद्धा, तिचा गळा सुद्धा दाबायला सुरू करतो आणि काही सेकंदात, कारण ती 80 वर्षाची जास्तीत जास्त प्रतिकार नाही करू शकत आणि ती म्हातारी बाई धडकन कोसळून पडते. तो त्याची घडी घेऊन लगेच त्याच्या रूमवर निघून जातो. काही वेळानंतर चर्चा सुरू होते की म्हाताऱ्या बाई वारलेली, खून झाला, अशी तशी. पण याच्यावर कोणाचा डाऊट यायचा प्रश्न नसतो, कारण हा विद्यार्थी असतो आणि याला विचार त्याच्या मनात सारखा राहतो की आता हा नवीन विचार पेरला जातो की म्हाताऱ्याबाईचा जो खून झालाय तो मी केलाय ना, आता मला सजा होणार. आणि तो विचार इतका मोठा मोठा व्हायला लागतो नंतर नंतर की तो झोपूही शकत नाही. म्हणजे त्याला जरी त्याचं नॉर्मल बिहेवियर राहत नाही, त्याचा इतका तो परेशान व्हायला लागतो. नंतर ते पोलिसाकडे जातो की बाबा मला अटक करा, मीच केलाय त्या बाईचा खून आणि मी खूप परेशान आहे मागच्या काही दिवसापासून, मला अटक करा. स्वतःला अटक करून घेतो. जज समोर तो मान्य करतो की हो मीच खून केलाय. आणि आपल्याला काय लक्षात घ्यायचं, मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की आपला मेंदू ही सगळ्यात सुपीक जमीन आहे आणि प्रत्येक विचार एका बीचं काम करतं. आपण काय ऐकतो, आपण काय बोलतोय, आपण काय पाहतोय, हे प्रत्येक विचार असतो त्यामध्ये आणि तो विचार कधी आपल्या सुपीक जमिनीवर पडेल आणि कर्माच्या रूपात रूपांतर होईल हे नाही सांगू शकत. त्यामुळं प्रत्येक विचार जो आपल्यापर्यंत येतोय तो चांगलाच असायला हवा, यासाठी आपले प्रयत्न पाहिजेत. आणि म्हणूनच म्हणलं जातं की तुमची संगत चांगली असायला पाहिजे, तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, कारण की आपण बघ तयार केलं सगळ्या भीती, आपण तयार केलेल्या सगळ्या निगेटिव्ह भावना, स्वतःविषयीची शंका, ह्या अशाच एका विचारातून आलेल्या आहेत. तर कर्म नाही, विचार कंट्रोल करणं. महावीर सुद्धा याच्याबद्दल खूप छान बोलतात की प्रत्येक विचाराचंच रूपांतर कर्मात होत असतं. तर कर्माला नका चेंज करू, तुम्ही विचाराला चेंज करा, विचार आपोआप तुम्हाला चांगले कर्म करायला होतील. थँक्यू.